सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस उघड होत आहे। काल रात्री विमानतळ परिसरात पाण्यासाठी संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून आंदोलन केलं। आज कुचननगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे। कुचननगर या भागात येणाऱ्या नळांना चक्क काळसर, फेसाळलेलं आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे। या पाण्याचा रंग पाहिल्यावर कोणाचाही संताप अनावर होईल। हे पाणी पिणं तर दूरच, या पाण्यानं कपडे धुतले तरी ते खराब होतील असं पाणी आहे। आपण हे दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात। या घाण पाण्यामुळे मुलांना उलट्या जुलाब होत आहेत, पण महानगरपालिका झोपेत आहे असं खळबळजनक आरोप नागरिक करत आहेत। लहान मुलांच्या तब्येती बिघडू लागल्या आहेत, तरीही प्रशासकीय यंत्रणा या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पाणी तर घाणच आहे, पण हे पाणी कधी येणार, किती वेळ येणार याला देखील काही शिस्तच नाही। यामुळे नागरिक हैराण झालेत। मागील 3 महिन्यांपासून असं पाणी येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं। आता ही गंभीर समस्या महानगरपालिका तात्काळ सोडवते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।